देहूत संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू होतोय। पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान सोहळ्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। यावर्षी तुकोबांचा 341वा पालखी प्रस्थान सोहळा देहू नगरीत साजरा होतो आणि त्यासाठी देहूच्या मुख्य मंदिरांमध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचं देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान सुरू झालेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी चैत्राली। सध्या जर आपण पाहिलं तर हा प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे। निश्चितच रुबीना, आपण पाहतोय की वरुण राजाच्या हजेरीमध्ये तुकोबांच्या पालखीचं आता पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे। 4 वाजण्याच्या सुमारास मुख्य सभा मंडपातून ही पालखी जी आहे ती बाहेर काढण्यात आली। आता मंदिर प्रदक्षिणा झालेली आहे आणि आता मुख्य मंदिरातून जी आहे ती पालखी बाहेर येते। अभंग आरती या ठिकाणी चालू आहे। मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच ही अभंग आरती पार पडते आणि त्यानंतर तुकोबांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे निघते। मुख्य मंदिरातून ही पालखी जी आहे ती बाहेर येते आणि आजचा मुक्काम जो आहे तो पालखीचा देहूमधीलच इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। त्यानंतर उद्या सकाळी जे आहे ते शासकीय पूजा पार पडेल आणि त्यानंतर देहू नगरीला निरोप देऊन तुकोबांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। तुकोबा माऊलींच्या जयघोषामध्ये तुकोबांच्या पालखीचं आज देहू नगरीमध्ये उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात जे आहे मंगलमय वातावरणामध्ये प्रस्थान झालेलं आहे। अभंग आरती या ठिकाणी आपण पाहतोय पार पडलेली आहे। मुख्य मंदिराच्या या प्रवेशद्वारापाशीच ही पालखी जी आहे ती आता आलेली आहे आणि अवघ्या काही वेळातच ही पालखी आता मुख्य मंदिरातून बाहेर येईल आणि इनामदार वाड्यामध्ये जे आहे या पालखीचा मुक्काम असणार आहे। तुकोबा माऊलीचा जयघोष आणि विठुरायाचा जयघोष होतोय। अवघ्या या वारकऱ्यांना आता वेध लागलेले आहेत, ते केवळ या पंढरपूरकडे जाण्यासाठीचे आणि विठू माऊलीच्या दर्शनाचे। आपण जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी तुकोबांची पालखी मुख्य मंदिरातून बाहेर येते। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये खरं तर ही पालखी येते आणि या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीचं जे आहे ते स्वागत जे आहे ते मुस्लिम समाजाकडून ताशा वाजवून करण्यात येतं। ही पारंपरिक परंपरा आहे, अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे। मुलानी नावाचे हे जे गृहस्थ आहेत यांची ही परंपरा आहे। ते मागील कित्येक वर्षापासून देहू मंदिर ते अंगडशावले बाबा या ठिकाणापर्यंत पालखीचं जे स्वागत आहे ते ताशा वाजवून करत असतात। मुस्लिम समाजाला खरं तर हा मान आहे आणि हीच परंपरा जी आहे ती अखंडितपणे सुरू आहे। या ठिकाणी सर्व वारकरी भक्त जे आहेत ते आलेले आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन कीर्तन आणि अभंग गात हे सर्व वारकरी जे आहेत ते आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। काही वेळातच आता ही पालखी जी आहे तुकोबांची ती इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी अभंग आरती होईल आणि त्यानंतर पालखीचा मुक्काम आजचा हा इनामदार वाड्यातच असणार आहे आणि त्यानंतर उद्या देहूला निरोप देऊन ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। त्यानंतर अनगडशाहवाले बाबा या ठिकाणी समाज आरती पार पडेल। मुस्लिम समाजाची खरं तर ही आरती असते आणि हा नयनरम्य या सोहळा जो आहे तो याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी सर्वच वारकरी जे आहेत ते आतुर झालेले असतात। या ठिकाणी तुकोबाचा जयघोष असेल, टाळ मृदुंगाचा गजर असेल, यामुळे संपूर्ण देहू नगरीचा असमंत जो आहे तो दुमून निघालेला आहे। अगदी चैत्राली, आपण जर पाहिलं तर सध्या पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि विठ्ठल नामाचा गजर सुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। सध्या तिथं पाऊस सुरू आहे का चैत्राली? आवाज येतोय? काही वेळापूर्वी ज्या वेळेला पालखीचं प्रस्थान झालं होतं त्यावेळेला मुसळधार पावसाला काही वेळापूर्वी सुरुवात झाली होती। मात्र आता जे आहे ते काहीशी पावसाने विश्रांती घेतलेली आहे। काही मध्ये सरी ज्या आहेत त्या जोरात येतात आहे। अवघ्या या वारकऱ्यांना भिजवण्यासाठीच पांडुरंग जणू काही वर्षाव करत आहे, पाऊस पडत आहे, असंच एकंदरीत वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन हे
सर्व वारकरी जे आहेत ते आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. उत्साहात, आनंदात आणि विठू माऊलीचा गजर करत हे सर्वच वारकरी आता पंढरपूरकडे प्रस्थान करतील. काही वेळातच आता ही पालखी जी आहे ती आता देहू नगरीमधून इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे. धन्यवाद चैत्राली. ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.